परत तुम्ही समजा रिव्ह्यू घेतला काय तर आपल्याला अडथळा निर्माण होते त्या पद्धतीने मी थांबण्याचा देखील इशारा केला होता, परंतु मात्र नो माइंड्स ओके यस सामन्याला परत एकदा सुरुवात होती कारण या नॉकआउटच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय की पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार येतोय पळसवीर या संघाकडनं. क्रिकेटमध्ये अक्षरशः असा घडामोडी मित्रांनो होत राहत आहेत, परंतु आपण पाहतोय आपला स्वाभाविक खेळ खेळा, प्रामाणिक खेळ खेळा आणि खेळ खेळत असताना आपण पाहतोय साईड स्क्रीनवर नक्कीच आमच्या पिवळ्या ड्रेसमध्ये एक त्यांचे एक 12 एक्स्ट्रा प्लेयर बसले होते. असं वाटलं की एक क्षेत्ररक्षक म्हणजे नक्कीच हा निर्णय चांगला असेल. यावेळेला देखील बॅटचा किनारा लागला होता की नाही एसटीच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. एक झेल पकडण्याच्या प्रयत्नात मात्र एक राहतची सास तर घेतली असेल या फलंदाजाने, परंतु मात्र नक्कीच पळसवीर हा संघ देखील मजबूत मानला जातोय आमच्या हर्सुल पट्ट्यातील. बघायला गेलं तर नक्कीच एक लांबून आलेला हा संघ. शानदार गोलंदाजी शानदार फलंदाजी बघायला गेलं तर पिंपळणारे या संघाला गुथमोडी या संघाने पराभूत केलं होतं. लॉफल्टा डाऊन द फटका पाहायला मिळतोय, पाहायचं आहे की सटकर जातोय की नाही, परंतु वन बाउन्स चौकार 4 रन. चांगला प्रयत्न होता कॅच पकडण्याचा, एक हात मात्र नक्कीच निलेश भाऊ यांचा शानदार प्रयत्न होता, परंतु प्रयत्नाला यश काही मिळालं नाही आणि यश येत नसताना मात्र चेंडू सीमापार जातोय 4 धावेसाठी. 4 वाजून 4 मिनिट झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच संध्याकाळच्या सत्रात मात्र हा निर्णय एक चांगला असेल, परंतु निर्णय येत असताना मात्र नक्कीच एक धडाकी सुरुवात फलंदाजी चांगली पाहायला मिळते धुमोडीकरांची. धुमोडीच्या मैदानात देखील आपल्याला 71,000ची एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. प्रत्येकदा खूप सारा फटका न जागत भरा ताकद आहे आणि ताकद असल्या कारण मात्र चेंडू सीमारेच्या पलीकडे 4 रन. बॅक टू बॅक 2 चौकार आले, काय हॅट्रिक घेतली जाईल की नाही, बक्षीस सोडवलं जाईल की नाही, परंतु या ठिकाणी मात्र लाजबाब फलंदाजी पाहायला मिळते, एक दर्शनीय फटकेबाजी बघायला गेली तर नक्कीच या नितीन भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून लगातार 2 चौकार मारले गेलेत. आता मात्र आपण पाहतो की चौकारांची हॅट्रिक घेतली जाईल की नाही या ठिकाणी. राईट आर्मावर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. ऑन साईडला प्ले केलंय, हवाई यात्रेमध्ये चेंडूला उंचाई मिळाली, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, अनुमान अंदाज हो यावेळेला देखील कॅच सुटतोय, चांगली जातीने कॅच पकडा मॅच जिंका. एक विस्फोटक फलंदाजाचे मात्र नक्कीच या ठिकाणी जीवनदान दिले जाते आणि जीवनदान देत असताना नुकसान होईल ते मात्र पळसविहीर या संघाचं. आपण पाहतोय की नक्कीच या फलंदाजाची विकेट तर गेली होती, आपण पाहतो की नक्कीच खेळ थांबवावा लागला होता, परंतु मात्र नक्कीच नो माइंडसेट न होता मात्र नक्कीच खेळ चालू केला होता आणि चालू होत असताना आपण पाहतोय हॅट्रिक चुकलेली दिसते. वापसी करावी लागेल या गोलंदाजाची. परत एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. फ्लिक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. 4 षटकांचा सामना असल्याने मात्र नक्कीच जो आगाज प्रारंभ दाखवला गेला होता पहिल्याच चेंडूपासून आक्रमक, मात्र नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता धुमोडीकरांच्या फलंदाजाच्या माध्यमातून. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 10. पंचक्रोशीतील आलेल्या एकदा प्रेक्षक वर्गांचे तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे क्रिकेटप्रेमी आमचे जोडले गेले त्यांचे प्रत्येकदा सरसे स्वागत आहे. मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी पहिले षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. मिस्टर निलेश येतोय पळसवीर या संघाकडून. एकंदरीत बघायला गेलं तर नक्कीच एक बाजूने बघायला गेलं तर धुमोडीकरांच्या नक्कीच आमच्या मनोज भाऊ यांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर नक्कीच मिस्टर निलेश भाऊ यांचा संघ यांच्यातही मात्र चुरशीची लढत पाहायला मिळते. ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र पॉल फायनलच्या सामन्यामध्ये रवळगाव या संघाविरुद्ध खेळेल. जाऊया परत एकदा आपण मैदानाकडे. बॅकवर्ड शॉट स्कोअर लेगच्या दिशेने खेळला होता, चहलकदमी करत असताना एक सिंगल धाव तर काढली जाते. काढत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच स्ट्राईक दिली जाते एक विस्फोटक फलंदाजाला. मात्र नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत जर जोडी राहिली तर नक्कीच एक मोठी धावसंख्या 40+ तर धावसंख्या बनवावी लागेल या मित्रांनो, कारण संध्याकाळच्या सत्रात ह्या मैदानामध्ये चेस तर धावा होत नाही, परंतु मात्र पाहायचं आहे की पळसवीर हा संघ देखील मजबूत मानला जातोय. पुढील चेंडू लॉफुल टच लॉंग ऑनच्या रिजनमध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच चिक्कू दादा यांच्याकडून मात्र शानदार क्षेत्ररक्षण सीमापार तर जाऊ दिला नाही, परंतु आपण पाहतोय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 2 धावा आणि 2 धावा आल्यानंतर मात्र धावामध्ये 2 धावांनी कन्वर्ट केली जाते. शानदार गोलंदाजी शानदार फलंदाजी, कारण पहिलं षटक जेव्हा मात्र पळसविहीर या संघाकडून
मात्र केलं होतं त्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या. क्लीन बॉल्ड. यावेळेला मात्र पार्टनरशिप तोडली जाते. पहिला झटका लागतोय. बॅक टू द पेव्हिलियन. निवृत्ती दादा बाद होते. आपल्या वैयक्तिक 12 धावांचे योगदान दिलं आणि 12 धावांचे योगदान देत असताना मात्र माघारी परतताना पाहायला मिळतं. या ठिकाणी अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र सांगले जाते ना की पुढून मात्र नक्कीच दरवाजा तर बंद केला होता, परंतु मागून चोरी केलेली दिसते या ठिकाणी गोलंदाजांनी. पहिला झटका लागतोय दुमोडीकरांना. नक्कीच आमच्या या दुमोडीकरांची मॅचेस पाहत असतील आदरणीय निवृत्तीभाऊ बोडके तसेच प्रकाश अहेर हे देखील मॅचेस पाहत असतील. आमचे तसे दुमोडीकर आमचे प्रेक्षक त्यांचे परत एकदा स्वागत आहे. स्वागत करत असताना आपण पाहतो एक गौरव जाते. नेक्स्ट बॅटर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी. परत एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन द राईज फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी मिस फीड होते. चेंडू सीमारेस आपलीकडे जातोय. 4 रन. आमचे व्हॉलेंटियर असतील त्या कुत्र्याला काढायचे आहे, कारण मगाशीच एक सामना झाला होता तेव्हा मात्र नक्कीच चौकार केला असता की नसता, परंतु काळ्या कुत्र्याला मात्र चेंडू अडला होता आणि अडत असता आपण पाहू शकाल की नक्कीच एक टर्निंग पॉईंट होऊ शकते. यो असे अडथळे निर्माण होत शकतात. आपण पाहते इंटरनॅशनलच्या क्रिकेटमध्ये देखील शानदार एक बायच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात पॅड कट लागली होती की नाही, परंतु मात्र चेक केले जाते त्या ठिकाणी, परंतु मात्र आपण पाहते की वाईटचा इशारा आहे की नाही, परंतु मात्र नक्कीच अंपायर मात्र मागितला जातोय, चेक केला जातोय मित्रांनो. जे डिसिजन पेंडिंगवर आहे. मित्रांनो ऑन फील्ड डिसिजन असेल, अंपायर तुमचा निर्णय काय असेल तोच मात्र मैदानाच्या द्यायचा आहे, कारण ह्या ठिकाणी थोडासा अडथळा निर्माण होतोय. वाईटचा इशारा. वाईटचा इशारा येत असताना अतिरिक्त धावामध्ये भर पडते सोनू आणि गोरख. मात्र नक्कीच झेपसावी विराटाची नजर सावी ससनाची त्याचप्रमाणे मात्र नजर ठेवून मात्र अचूकपणे निर्णयाने मात्र निर्णय दिला जातोय. प्रत्येकदा पॉईंट कव्हरच्या रिजनमध्ये काल फटका त्या ठिकाणी पाहिजे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पाहायला मिळते. एक आपल्याला लुझिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या ठिकाणी पळसवीर या संघाकडे. मित्रांनो नक्कीच आपली जी कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे, तो मात्र नक्कीच हरवून घेऊ नका. प्रयत्न करा, प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल. आणि यश मिळत असताना आपण पाहतोय की मिस्टर निलेश यांच्या पुढील चेंडू. शानदार गोलंदाजी धावसंख्या रोखली मित्रांनो. 21 21 धावसंख्या. क्लीन बॉल. यावेळेला चतुर चलाकी दाखवत असताना मात्र त्रिफळाचित केलंय. गौरव भाऊ बाद होतोय. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय दुमोडीकरांना. प्रकाश भाऊ जाते. नेक्स्ट बॅटर चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मात्र नक्कीच एवढ्या लांबून आल्यानंतर आपण पाहतो सगळ्यात की एक धुमोडीकरांची एक मोठी प्रतियोगिता आपल्याला धुमोडीकरांची पाहायला मिळेल. 71,000ची. मला वाटते कुठेतरी ती मात्र 23 डिसेंबर पासून मात्र सुरुवात होते, कारण 31 येतोय आणि 31 असल्या कारणे आपण पाहतोय की अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. शिल्लक बघायला गेलं तर नक्कीच 12 चेंडूमध्ये 2 गडी बाद 21 धावा जमवल्या त्या मात्र धुमोडीकरांनी. आणि जात्रा की स्वतःची वाट स्वतः बनवा, कारण इथे अनेक जण वाट दाखवायला नाही तर वाट लावायला तयार असतात आणि तीच वाट मात्र नक्कीच दाखवली ती मात्र गौरव भाऊ यांना. शानदार निलेश यांची फलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. पंचक्रोशातील आलेल्या एकदा आपण पाहतोय प्रेक्षकांचे प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. मग आज सांगितलं होतं की कोचरगाव मधून या नदीचा उगम होते आणि शानदार असं आपल्याला एक आळंदी डॅम पाहायला मिळते. त्या आळंदी डॅमवरती आमचे प्रेक्षक बसले ते एक संध्याकाळच्या सत्रात मॅचचा आनंद घेत असताना त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर आमच्या नक्कीच कॉमेंट्रीच्या बाजूला डाव्या बाजूला अर्जुन शिंदे
हे देखील बसलेले आहेत, त्यांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचकडे परत एकदा. राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार शिवाजी. यावेळेला रिव्हर्सिपचा फटका थर्ड मॅनच्या रिजन मध्ये जातोय. शक्तिशाली प्रहार, न जागत बुरा प्रहार, परंतु मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय शानदार क्षेत्ररक्षण. सटीक तर थ्रो आला होता यष्टीच्या पाठीमागे, परंतु आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. मित्रांनो, प्रत्येक चेंडूवर षटकार चौका तर येत नाही, परंतु एकी दुकीने धावसंख्या आपल्याला नक्कीच या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बनवायला लागेल. कारण ह्या प्रतियोगितेमध्ये बघायला गेलं तर पहिल्याच दिवसापासून आपण पाहतोय की चेस तर धावा होऊ शकला नाही, परंतु कमीत कमी एक सडनली जर बघायला गेलं तर आपल्याला 40 धावसंख्या तर बनवावी लागेल. सांगितले जाते ना की जीवनामध्ये नेहमीच सल्याची गरज नसते, तर कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते. कारण मुलगी किती पण चिकणी असू द्या, पण त्यांचे हृदय जर सुंदर असेल तर नक्कीच त्यांचे मन देखील सुंदर असते. पाहायचे पुढील चेंडू. सन्मान दिलाय. प्रत्येक एक प्लेसमेंट घेऊन खेळण्याच्या प्रयत्नात लॉंग लेगच्या गलीमध्ये चेंडू जात होता. त्या ठिकाणी आपण पाहतो एक शानदार विकेट किपिंगच्या अलावा जर बघायला गेलं तर शानदार क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची धाव नाही, एक जादुई फिरकी गोलंदाजीमध्ये कलात्मक व्हेरिएशन घेतले जाते. मिस्टर शिवाजी जो जीवाशी होता तो लढला, तोच मात्र मिस्टर छत्रपती शिवाजी. प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहतो ब्लॉक हॉलमध्ये बॅटच्या किनाऱ्याला लागला होता. पिंपळणारी या संघाविरुद्ध तर उत्तम प्रकारे चांगली फलंदाजी केली होती या फलंदाजाने, परंतु या ह्या मॅचमध्ये जर बघायला गेलं तर देखील थोडासा आउट फॉर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण त्या पद्धतीने एक व्हेरिएशन घेऊन त्यांच्या जो स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू काही टाकला जात नाही, कारण त्यांनी आउट मैदानच्या बाजूला मात्र बसून तो सामना पाहिला असेल. आणि ह्या फलंदाजाला कोणत्या पद्धतीने मात्र चेंडू टाकावे लागतील त्याच पद्धतीने मात्र नक्कीच परीक्षा घेऊन गोलंदाजी केली जाते मिस्टर शिवाजी यांच्याकडून. शानदार गोलंदाजी. यावेळेला परत एकदा थर्डमॅनच्या गलीमध्ये आपण पाहतोय प्रकाश भाऊ यांच्याच बॅटच्या माध्यमातून एक नक्कीच बॅटच्या बाहेर किनारा लागला होता. लागत असताना एके दुकीने मात्र धावसंख्या बनवली जाते. धावसंख्या पाहायला मित्रांनो मिळते या ठिकाणी 2 गडी बाद 25 25 धावसंख्या. सटीक साथ गोलंदाजी केली जाते. एक स्लॉर 1 गतीमध्ये फलंदाज काही समजू शकला नसल्या कारण आपण पाहतोय की निर्धाव चेंडू सांगितले जाते ना की आयुष्यात कधीच कोणाला दोष नका देऊ, कारण चांगली माणसं आनंद देऊन जातील, वाईट माणसं अनुभव देऊन जातील, परंतु मतलबी माणसं धडा शिकून जातील, आवडती माणसं आठवणी देऊन जातील. आणि ही आवडती माणसं मात्र या मैदानाच्या आत संघर्ष करताना पाहायला मिळतात. प्रत्येकदा आपण पाहतो डेप एक्स्ट्रा करच्या रिजनमध्ये फटका मारलाय, त्या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आला होता, परंतु दिशांत थ्रो असल्याने आपण पाहतो की थोडीशी एक मशागत करायला पाहायला मिळते. या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जातोय, त्या ठिकाणी मात्र चहलकदमी करत असताना एक वाईटच्या स्वरूपात धाव तर काढते, परंतु कुल मिलाकर 3 धावा कन्वर्ट केल्या गेल्या आहे. 3 धावा येत असताना आपण पाहतोय की हे षटक जर नक्कीच थोडंसं महागडं एक्सपेन्सिव्ह षटक, परंतु 3 षटकांचा खेळ समाप्त होते. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 2 गडी बाद 28 धावसंख्या. बघायला गेलं तर नितीन भाऊ 7 धावावरती खेळतोय आणि प्रकाश भाऊ मात्र 1 धावेवरती खेळतोय. आता मात्र शेवटचं षटक पाहायचं आहे. चिकू येतोय 18 नंबर जर्सी प्रदान केलेला. आमतौर आपण पाहतोय 18 नंबर हा आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराट कोहली यांचा असतोय. 45 नंबर हा आपण पाहतोय की नक्कीच रोहित शर्मा म्हणजेच रो आणि को म्हणजेच रॉक शक्यत रोखलं नक्कीच ह्या ठिकाणी येतोय एक चिक्कू. निलेश उर्फ चिकू नक्कीच कोणत्या माणसाला आपल्या आवडती नावं टोपण नाव असतात. मित्रांनो राग वाईट मानू नका, वाईट न मानत नसताना बरोबर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार्क असताना शेवटचे षटक आणि पहिला चेंडू. रिव्हर्सिव्हचा फटका. यावेळेला आपण पाहतोय थर्डमॅनच्या पाठमागे एक क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्या ठिकाणी कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना जीवनदान तर मिळते, परंतु मात्र एक सिंगल धाव. दुसरी धाव काली जाईल की नाही लेग बायच्या स्वरूपात मात्र देखील आपल्या जवळ स्ट्राईक ठेवण्याचं मानस धाडस दाखवलं जाते. आणि दाखवत असताना आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा महत्वपूर्ण पाहायला मिळतात आणि 2 धावा आल्यानंतर धावसंख्या 30. 2 गडी बाद 30 धामोडीकरांची धावसंख्या. परत एकदा आपण पाहतोय कव्हर पॉईंट मधून ते फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये फटका मारलाय. मारत असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट एक सिंगल धावती नक्कीच समाधान मानावं लागते. आमच्या मंचावर आगमन होताना पाहायला मिळते आदरणीय मनोज अपा खांदवे भाऊ साहेब आणि त्याच्यानंतर अजय दादा यांचे देखील आगमन होते या ठिकाणी. त्यांचे देखील परत एकदा सरस स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रातील हा एक सामना, ह्या सामन्यात तुमचा संघ जिंकेल तो मात्र नक्कीच रवळगाव या संघाविरुद्ध पॉल फायनलच्या सामन्यामध्ये खेळेल, परंतु चुरशीची लढत चालू आहे या ठिकाणी. 4:17 झाल्यानंतर आपण पाहतोय प्रकाश स्ट्राईकला येतोय. नितीन भाऊ मात्र नक्कीच लॉपुलटो चेंडू होता या ठिकाणी लॉंग स्टॉपच्या रिजनमध्ये चेंडू जातोय. विकेट किपर यांना मात्र काही समजू शकले नसल्याने मात्र तेज रफ्तारच्या गतीने चेंडू आणि नो बॉलचा देखील इशारा म्हणजेच एक पंचवटी चौका
नाशिकचा पंचवटी चौका पाहायला मिळतो या ठिकाणी आणि फ्रीचा लायसन्स देखील फ्रीचा चेंडू देखील या ठिकाणी मिळतोय. निलेश भाऊ यांचं मात्र थोडंसं खराब गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. परत एकदा आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना या ठिकाणी सोनू भाऊ आणि आपण पाहतो की गोरख भाऊ यांची मात्र नक्कीच एक शानदार असं आपल्याला अंपायरिंगची भूमिका पार पाडताना मैदानात पाहायला मिळतात. या परत एकदा एक कामचलाऊ फलंदाज बघायला मिळते कारण एक थोडासा आउट फॉर्म मध्ये तर असेल प्रकाश भाऊ या ठिकाणी, परंतु आपण पाहतो की नक्कीच एक नितीन भाऊ यांना स्ट्राईक दिली जाते. जी संधी होती एक नो बॉलची थर्डमॅनच्या गलीमध्ये जर बॅटचा फेस खोलला असता तर आपल्याला 4 धावा कन्वर्ट पाहायला मिळाल्या असत्या, परंतु मात्र एक बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव. यावेळेला खूप सारा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन फ्लॅश मध्ये फटका पाहायला मिळतोय. अंपायरचा डिसिजन काय चौकार आहे की षटकार आहे, परंतु आपण अजून अंपायरचा निर्णय आलेला नाही कारण अडथळा निर्माण होतोय कारण 1 बाउन्स चौकार जातोय 4. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल धाव संख्या पाहायला मिळते या ठिकाणी 41. 2 गडी बाद 41 धाव संख्या ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील धुमोडीकरांची धाव संख्या, कारण धुमोडी या संघाने पिंपळणारी या संघाला पराभूत केलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच पळसविहीर या संघाने सरदार सबरी या संघाला पराभूत केलं होतं आणि त्यांच्या तिथीची एक काट्याची टक्कर लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मिळत असताना आपण पाहतोय की थोडंसं निलेश भाऊ यांचं थोडंसं षटक महागडं पाहायला मिळते या ठिकाणी. नो बॉल तर टाकला होता परंतु मात्र एक स्ट्राईक दिला गेल्यानंतर मात्र नितीन भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये शानदार फटका पाहायला मिळाला होता आणि मिळत असताना आपण पाहतोय पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला देखील चांगला फटका शक्तिशाली प्रहार तर आहे परंतु सीमापार जाईल की नाही. नॉमॅन्स मध्ये चेंडू पडतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करून क्षेत्ररक्षण चेंडूला अडवत असताना आपण पाहतोय विकेट किपर यांच्याकडे थ्रो तर केलाय परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा पाहायला मिळतात. आता मात्र पाहिजे की शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंगचा. मिस्टर निलेश भाऊ करतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना चालेल येत ना की सिंगल पतली परंतु फायटर तर असले आहे, परंतु पाहिजे की शेवटच्या चेंडूवर षटकार चौकार येईल की नाही. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता सिध्या बॅटने खेळला तर नक्की थर्डमॅनच्या रिजन मध्ये ताकदभरा शॉट पाहायला मिळतोय. एक न ताकदभरा शॉट पाहायला मिळतोय परंतु मात्र चेंडूला अडवलं. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली, तिसरी धाव देखील कन्वर्ट केली जाईल की नाही. स्ट्राईक हँडला थ्रो फेकला जातोय. रन आउटच्या स्वरूपात मात्र नितीन भाऊ यांना बाद व्हावं लागते. पुन्हा 2 धाव जोडल्या गेल्या. पहिली इनिंग समाप्त होते आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर धाव संख्या पाहायला मिळते धमोडीकरांची 3 गडी बाद 45 धाव संख्या आणि टार्गेट ठेवलं गेलंय ते मात्र 46 धावांचं. अंपायर
परत एकदा मित्रांनो दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतील कारण पळसविहीर या संघासमोर टार्गेट ठेवलं गेले ते मात्र 46 धावांचं. आमच्या मंचावर उपस्थित आदरणीय मनोज अप्पा खांदवे साहेब तसेच आदरणीय अजय भाऊ बेंडकोळी हे देखील उपस्थित आहेत. परत एकदा त्यांचे सहर्ष स्वागत आहे. तसेच आदरणीय गणपत धनकर साहेब हे देखील आमच्या मंचावर या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. तसेच आमच्या आळंदी डॅमवरती जे आमचे प्रेक्षक बसले त्यांच्या प्रत एकदा फॅमिली बॉय जिरवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सरचं स्वागत आहे. स्वागत होत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे मित्रांनो. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी कारण पळसविहीर या संघासमोर 24 चेंडू आणि 46 धावांचं टार्गेट ठेवलं गेले. 2 सलामीचे बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील ते मात्र पळसविहीर या संघाकडं निलेश आणि सोमनाथ यांची जोडी बघायला गेलं तर देखील या पळसविहीर या संघाने सरदार सबरी या संघाविरुद्ध मात्र शानदार प्रदर्शन केलं होतं. परंतु मित्रांनो संध्याकाळच्या सत्रात थोडंसं नक्कीच हे आव्हान मोठं होऊ शकते. परंतु पाहायचं आहे की कोणत्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल या खेळपट्टीवरती पाहणे एक दिलचस्प राहील. क्षेत्ररक्षण लावलं जाते. ऑन साईडला आपण पाहतोय बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेग. त्यानंतर आपण पाहतोय थोडासा शॉर्ट मिड विकेट लॉंग ऑफ डीप फॉरवर्ड ऑफ साईडला आपण पाहतोय फ्लाय स्लिप थर्ड मॅन पॉइंट कव्हर त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. ओके यस सामन्याला सुरुवात होती. राईट आर्मवर द विकेटचा मारा करण्यासाठी पहिला षटक घेऊन येतोय निवृत्ती. पहिल्या चेंडूवर हो हो त्या ठिकाणी मात्र बेस फील्ड होते. कॅच होता की नाही होता परंतु मात्र शानदार गोलंदाजी यावेळेला पाहायचं आहे की आउट होतोय की नाही फलंदाज. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र रनआउटच्या स्वरूपात नॉन स्ट्राईक अँड एक सट्टिक थ्रो आला होता आणि पहिला झटका लागतोय तो मात्र या ठिकाणी सोमनाथच्या स्वरूपात मात्र ही पहिला झटका लागतोय पळसविहीर या संघाला. सांगले जाते ना की संख्येला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखे उत्तम साधन नाही पण त्यासाठी शब्दावर विश्वास ठेवा. मग एक दिवस असं येईल की घड्याळ दुसऱ्यांची असेल पण ही वेळ मात्र नक्कीच तुमची असेल आणि ही वेळ पाहायला गेलं तर नक्कीच धुमोडीकरांची कारण या पहिल्या चेंडूवर 2 धावा काढण्याच्या प्रयत्नात मात्र एक फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत शिवाजी. तेव्हा मात्र तानाजी मालुसरे यांना शिवाजींनी सांगितलं होते की आपण कोंढाणा किल्ला लढवा आणि लढवत असताना मात्र नक्कीच तिथं बलिदान त्यांना द्यावं लागतंय आणि देवत असताना मात्र नक्कीच संभाजी यांचे मात्र नंतर लग्न केलं गेलंय. तोच मात्र शिवाजी जो जीवाशी लढलाय तो मात्र नक्कीच शिवाजी पाहायचा आहे. आपल्या संघाला मात्र जीवाचे रान करून विजय प्राप्त करून देईल की नाही पाहायचे आहे. परत एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी 30 यार्ड इनफिल्डच्या मधोमध 30 यार्ड सर्कलच्या मधोमध आपण पाहू शकाल एक शानदार क्षेत्ररक्षण परंतु एक धाव तर काही रोखू शकले नाही. परंतु एक धाव रोखत नसताना एक वैयक्तिक खातं खोलत जाते ते मात्र निलेश भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून आता मात्र शिवाजी यांना स्ट्राईक मिळते. निवृत्ती भाऊ यांचे मात्र पहिलं षटक चालू आहे. 46 धावांचा टार्गेट असल्या कारणाने मात्र नक्कीच लेफ्ट हँड फलंदाजाला फायदा होऊ शकतोय कारण वातावरण जर बघितले तर नक्कीच हवा आज थोडीशी कमी आहे आणि कमी असल्याकडे आपण पाहतोय की जी एक सूर्याची झोप ती देखील उष्णता कमी असल्याकारणे मात्र नक्कीच थोडीशी खेळपट्टी ही मात्र फलंदाजाला नक्कीच मदत मिळू शकेल या ठिकाणी. यावेळेला स्पर्श झाला होता की नाही एक लांब लचक अपील तर केली गेली होती निवृत्ती यांनी परंतु मात्र एक बॉल आणि बॉल बॅट आणि बॉल यांच्या मात्र जर बघायला गेला तर संपर्क झाला होता की नाही परंतु मात्र एक हलकीशी अपील केली होती परंतु नाकारलं गेलं होतं ते मिस्टर सोनभाऊ यांनी. एक निर्णय एक चांगला निर्णय देत असताना आपल्या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. परंतु टॅकिंग मारा करावी लागेल कारण मित्रांनो एक 4 षटकांचा हा सामना टार्गेट 46 करूया मरो दोन्ही संघासाठी हा सामना. मध्ये वाकून झुकून घुटणे टेकून खेळण्याच्या प्रयत्नात ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर देखील निलेश भाऊ यांना स्ट्राईक घ्यावी लागेल कारण पॉवर प्ले चालू आहे. बघायला गेलं तर ज्या पद्धतीने दमदार सुरुवात केली होती ती मात्र धुमोडीकरांनी पहिल्याच षटकात 10 धावा काढल्या गेल्या होत्या. 10च्या सरासरीने मात्र नक्कीच धावसंख्या जमवली आणि जमत असताना आपण पाहतोय की 46 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट काढली गेली सोमनाथ भाऊ यांची. लॉपुल टॉच ऑन साईडला मोडलाय पाठीमागे एक क्षेत्ररक्षक प्रकाश भाऊ यांच्याकडून सटीक थ्रो जातोय स्ट्राईक कॅन्डला आपण पाहतोय स्कोर लेग अंपायरला मात्र नक्कीचा प्रश्न विचारलाय. अंपायर डिसिजन केलाय परंतु आपल्याकडून मित्रांनो नक्कीच एक सिंगल कॅमेरा आहे आणि सिंगल कॅमेरा होत असताना मात्र नक्कीच अडथळा निर्माण होऊ शकतो या ठिकाणी. परंतु
चेक केले जाते मित्रांनो तरी देखील. नॉट आउट. एक समान क्रिया झाली होती. तेव्हा मात्र नक्कीच कुठे ना कुठे एक सेकंदाचा फरक तर नक्कीच विकेट किपर यांच्याकडे झाला होता. जेव्हा मात्र फलंदाजाची जी लक्ष्मण रेषा होती तिथे मात्र थोडासा बॅट पुढे गेला होता. आपला बॅट बला पुढे गेल्यानंतर मात्र नक्कीच जेव्हा चेक केलं गेलं होतं तो मात्र पक्ष फलंदाजाच्या निर्णयाच्या बाजूने झुकतोय आणि झुकत असताना आपण पाहतोय की निवृत्ती भाऊ परत एकदा आपल्या गोलंदाजीच्या मोर्चा सांभाळण्यासाठी येतोय. ह्या षटकात जर बघायला गेलं तर नक्कीच शानदार गोलंदाजी करत असताना 3 धावावरती रोखले. एक महत्त्वपूर्ण रनआउटच्या स्वरूपात आपल्या संघाला विकेट तर मिळवून दिली, परंतु या षटकातील पुढील चेंडू परत एकदा निवृत्ती भाऊ. यावेळेला व्हॉट शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चौका, 4 रन. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 1 बाद 7 धावसंख्या. पळसवीर या संघाची धावसंख्या. मित्रांनो नक्कीच आपण T20 क्रिकेटमध्ये इंटरनॅशनलच्या क्रिकेटमध्ये आपण बघायला गेले तर 427 रन ऐकले नसतील मित्रांनो, परंतु एक रेकॉर्ड झालाय. आणि जो महिलांचा क्रिकेट झाला होता त्यात मात्र नक्कीच एक अर्जेंटिना आणि चिली यांच्यात जो सामना झाला होता त्यात मात्र नक्कीच 427 रन हे मात्र जोडले गेले होते, परंतु एका षटकात जर बघायला गेला तर नक्कीच मित्रांनो 52 धावा काढल्या गेल्या होत्या. तर मित्रांनो 64 धावा काढल्या गेल्या होत्या आणि 64 धावा काढत असताना मात्र 400 धावांचा हा रेकॉर्ड ब्रेक, 424 धावांचा रेकॉर्ड ब्रेक आपल्या T20 इंटरनॅशनलमध्ये पाहायला गेला तर आपल्याला पाहायला मिळतोय. जर पुरुषांच्या T20 इंटरनॅशनलमध्ये जर बघायला गेलं तर झिम्बाब्वे या संघाने मात्र नक्की 344 धावसंख्या काढली गेली होती आणि भारताचा मात्र तिसरा क्रमांक लागतोय तो मात्र 297. आपण पाहतोय या ठिकाणी मात्र शिवाजी स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. निलेश परत एकदा प्रकाश येतोय, कारण अजूनही मला वाटतंय ह्या 7 धाव तर काढले, कारण 46 धावांचे टार्गेट म्हणजे 39 धावांची आवश्यकता लागते. 18 चेंडू आणि 39 ही मात्र नक्कीच चेस करण्यासाठी एक दमसा करावी लागेल. परत एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय लॉंग लेग गलीमध्ये यामध्ये खेळ सांगितलं जाते ना की कॅच विन मॅच. नक्कीच धुमोडीकरांना आपल्याला सांगितलं जाते ना की कॅच पकडा मॅच जिंका, परंतु धुमोडीकरांना संध्याकाळच्या सत्रात फलंदाजी तर नाही, फलंदाजी तर मजबूत आहे, परंतु मात्र कॅचिंग पोझिशन आपल्याला नक्कीच सुधारावी लागेल. कारण मागच्या मॅचमध्ये देखील पिंपळणारे या संघाविरुद्ध मात्र 5 किंवा 6 झेल सोडले असतील. जर घरी संध्याकाळच्या सत्रात जाल तर नक्कीच आपण व्हिडिओ पाहू शकाल. जी मॅच झाली होती पिंपळणारे आणि धुमोडी याच्यात मात्र 5 झेल सोडले होते. ह्या ठिकाणी जर झेल पकडला असता तर नक्कीच प्रकाश भाऊ यांना सफलता मिळाली असती, परंतु मात्र एक शिवाजी सारख्या बल्लाड एक विस्फोटक फलंदाजाला जीवनदान देणे म्हणजे नुकसानकारक. यावेळी निलेश यांची महत्त्वपूर्ण विकेट असेल, परंतु मात्र स्लोअर वन गतीमध्ये कुठे ना कुठे आपण पाहतो की या ठिकाणी कुठे ना कुठे 95-96च्या आसपास किलोमीटरच्या प्रति रफ्तारने गोलंदाजी केली जाते. तेच रफ्तारच्या गतीने मात्र गोलंदाजी केली जात नाही का, तर देखील एक जे वातावरण आपल्याला उष्णता पाहायला मिळते. या ठिकाणी थोडीशी सूर्याची किरणे जी थोडीशी कोमल आहेत आणि कोमल होत असल्याने आपण पाहतोय या गोलंदाजाला खेळपट्टीवर फायदा होतोय. प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी शानदार फटका पाहायला मिळतोय. निलेश यांच्या बॅटच्या माध्यमातून टिप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये मोडला होता. मोडत असताना विकेट किपर यांच्याकडे तर जाते, परंतु पाठीमागे त्या ठिकाणी कव्हर कमबॅक केले. कमबॅक करत असताना स्ट्राईक दिली जाते. लेफ्ट हँड फलंदाज डावखुऱ्या हाताचा शैली फलंदाज मिस्टर शिवाजी येतोय. अजून आपण पाहतोय की नक्कीच मित्रांनो लक्ष तर दूर आहे, लांब आहे, परंतु मित्रांनो लक्ष आपल्यासमोर येत नसतंय, तर आपल्याला लक्षापर्यंत जी मंजिल आहे त्यापर्यंत आपल्याला जावं लागतंय. पुढील चेंडू प्रत्येकदा आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करत असताना डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीसाठी ब्लॉक हॉलमध्ये लाईनअपमध्ये तर आला होता. एक क्रॉस करण्याचा प्रयत्न देखील केला होता. बॅकफुटवर येऊन थोडासा एक ब्लॉक हॉलमध्ये जो व्हाईट यार्कर टाकला जातोय त्याच पद्धतीने मात्र एक व्हाईट यार्कर टाकला होता आणि व्हाईट यार्कर टाकत असताना म्हटलं कुठल्याही प्रकारचा निर्णय तर नसेल. एक निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी आल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच आपल्या गोलंदाजी मार्फत जर बघायला गेलं ज्या क्षेत्ररक्षण लावलं गेले त्याच पद्धतीने मात्र अटॅक केला जातोय. यावेळेला देखील आवाज आला होता लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये हलकासा मुवमेंट घेऊन जातोय चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. जाने जाते ना कि अगर ब्राह्मण बुद्धिमान था, राजपूत बलशाली था,
बनिया व्यापार में निपुण था तो देश गुलाम कैसे बना. उस समय तो आरक्षण भी नाही था. हे मात्र नक्कीच भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आणि सांगित असताना आपण पाहतोय की एक चौकार तर जातोय लॉंग स्टपच्या रिजनमध्ये. पुढील चेंडू चांगला फटका ऑन साईडला मोडलाय लॉंगलेगच्या गलीमध्ये पाठीमागे क्षेत्र मी स्पीड होते त्या ठिकाणी मी स्पीड झाल्यानंतर जी संधी होती 2 धाव घेण्याची ती मात्र पूर्ण केली जाईल की नाही. सटीक थ्रो तर आला होता परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय मित्रांनो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 15. समीकरण बदलते. अजूनही 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी पळसवीर या संघाला. मोठा माणूस कोणतर डकीचा ज्याच्याकडे 7 खुर्ची आहे त्याला मोठा मोठा माणूस म्हणत नाही तर तो गरिबीमध्ये खुश असतो आणि श्रीमंताच्या ज्याला गर्व नसतो तोच खरा मोठा माणूस असतो कारण त्याचे मनही खूप मोठे असते. नेक्स्ट बॉलर गौरव येतोय फलंदाजी मार्फत तर नक्कीच फ्लॉप ठरला होता. फ्लॉप ठरत असताना आपण पाहतो की नाही एक मजबूत पकड बनवलेली दिसते ती मात्र धुमोडीकरांनी. कारण एक फायनलचा सामना एक आपल्याला एक काट्याची टक्कर पाहायला मिळेल. एक बाजूने बघायला तर आपल्या घरच्या मैदानावरती मात्र रवळगाव हा मात्र संघ एक बाजूने पोहोचून राहिलाय आणि पोहोचत असताना आपण पाहतो की या षटकातील पहिला चेंडू निलेश भाऊ यांना मात्र नक्कीच एकदम सक्त लागते करावी लागते या ठिकाणी परंतु मात्र मदार असेल जबाबदारी असेल ती मात्र नक्कीच आशा असेल विश्वास असेल या फलंदाजावरती कारण त्यांच्या बॅटच्या माध्यमातून जर बघायला तर त्यांच्याकडे क्षमता आहे आणि क्षमता असल्याकारणे मात्र नक्कीच अजूनही मित्रांनो 11 चेंडू आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 31 धावांची आवश्यकता. परंतु चतुराई भरी गोलंदाजी पाहायला मिळते धुमोडीकरांची. शानदार गोलंदाजी आणि शानदार गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक समीकरण बदलते. 10 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक मित्रांनो. सांगितले जाते ना की मैं हारा जरूर हूं मगर हार नहीं मानी है. सीखूंगा गिरूंगा संभल जाऊंगा मगर फिर से लौट कर आऊंगा. प्रत्येकदा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी परंतु मात्र कुठल्याही प्रकारच्या वाईट कॉल नाही. लगातार आपण पाहतो जी लेंथ लाईन पकडलेली दिसते धमोडीकरांनी परंतु मात्र आपल्याला कॅचिंग पोझिशन जे फील्ड आहे ते मात्र नक्कीच सुधारावं लागेल कारण बॅटिंग लाईन तर मजबूत आहे गोलंदाजी देखील मजबूत आहे परंतु आपल्याला कॅच विन मॅच कॅच पकडावी लागत असताना कॅच ड्रॉप आतापर्यंत 6 किंवा 7 सोडलेले दिसतात. बॅटचा किनारा एक मागे सरकून खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आपल्यावरती नाराज चौथ्यावरती नाराज आणि नाराज होत असताना आपण पाहतो की नक्कीच संध्याकाळच्या या सत्रात जर घरी केले तर नक्कीच चर्चा होऊ शकेल कारण ह्या षटकात जर बघायला गेलं तर 4 चेंडू निर्धाव टाकलेत आणि 4 चेंडू निर्धाव टाकत असताना ह्या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक 5वा चेंडू. प्रत्येकदा आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना जर मिडन षटक टाकले गेले तर ह्या मैदानावरती मात्र नक्कीच कुठेतरी हा दुसरा गोलंदाज ठरू शकतोय धुमोडीकरांचा. शानदार गोलंदाजी ती मात्र गौरव भाऊ यांची भली फलंदाजीमध्ये त्यांना धावा काढता आले नाही परंतु मात्र नक्कीच आपण
काय कमालची फलंदाजी पाहायला मिळते. अजूनही 4 बॉल आणि 19 धावा. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये शानदार फटका, षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. यावरच मात्र तिसरं षटक, मात्र त्या तिसऱ्या षटकात 5 लगातार डॉट झाले होते. एक सिंगल धाव तर आली होती, परंतु या ठिकाणी काय त्याच्या षटकांची भरपाई काढली जाते. आणि भरपाई काढत असताना 2 षटकार 1 चौकार म्हणजे 3 चेंडूमध्ये आपण पाहू शकाल की 14 धावा तर खर्च केलाय. परंतु या 3 चेंडूमध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता. समीकरण बदलते. पळसवीर यांची मात्र नक्कीच शानदार वापसी. जोपर्यंत निलेश आहे तोपर्यंत मात्र नक्कीच जे आपण हृदयामध्ये जे आपले हृदय आहे जे धडधडत आहे ते मात्र नक्कीच एक श्वास रोखून धरणारा हा मॅच. यावेळेला आपण पाहतोय 1 पॉइंटच्या रिजनमध्ये खेळाय. दुसरी धाव काढली जाईल की नाही पाहिजे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईलच यात मात्र तर शंका नसेल. परंतु दिस साइन थ्रोज लेखनाने गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. समीकरण बदलतंय मित्रांनो. 2 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. शानदार फलंदाजी करत असताना आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत हा श्वास रोखून धरणारा मॅच पाहायचा आहे की कोणाच्या बाजूने टर्निंग पॉईंट होऊ शकतोय. कारण अजूनही मात्र शेट फलंदाज, स्वामीर फलंदाज स्ट्राईकला. 5वा चेंडू. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. चौकार जाईल की नाही, परंतु मात्र रोखलंय. निवृत्ती यांच्याकडून मात्र शानदार क्षेत्ररक्षण आणि चौकार रोखत असताना मात्र महत्वपूर्ण 2 धावा रोखलाय. परंतु गोल्ड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावा येत असताना आपण पाहतोय 1 चेंडू 9 धावा. नो बॉल पडेल का, वाईट चेंडू टाकला जाईल का. माझ्या जीवनातील समालोचन करत असताना मात्र हर्सुलच्या मैदानावरती जेव्हा मात्र कोहर तर ठाणापाडा आणि वावर यांच्यात मॅच झाला होता, त्यात मात्र 1 चेंडूमध्ये 14 धाव लागत असताना मात्र नक्कीच तो सामना वावर या संघाने जिंकला होता. हो, यावेळेला लो फुलटॉस चेंडूवर नो बॉल आणि नो बॉल असल्या कारण मात्र फ्री हिट आणि पाहायचे आहे की फ्री हिट मारला जाईल की नाही. परंतु मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी आउट आणि नो बॉल म्हणजेच रनआउटच्या स्वरूपात मित्रांनो नक्कीच नॉट आउट असेल आणि नॉट आउट असल्या कारण आपण पाहतोय की एक चुरशीची लढत परत एकदा पाहायला मिळते या ठिकाणी. चान्स तर आहे या ठिकाणी. पाहिले जातील की नक्कीच षटकार येईल का, चौकार येईल का पाहायचं आहे. समीकरण बदलतंय. अजूनही 8 धावांच्या लास्ट चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. परंतु नो बॉल असल्या कारण मात्र फ्री हिट आणि फ्री हिट असल्या कारण पाहायचं की कुणाची बाजूने नशीब, कुणाची बाजूने भाग्य. यावेळी स्लोअर गतीमध्ये चेंडू फेकला होता. एक नाराज हताश आपल्या चेहऱ्यावरती नक्कीच स्माईल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु मात्र हा सामना 7 धावेने जिंकलाय तर मात्र धुमोडी या संघाने. आणि 7 धावेने मात्र नक्कीच एक चुरशीची लढत ज्याने मात्र आपल्या समोर मॅच आणून ठेवली होती. जी तिसरं षटक जर मिळून तर नाही, परंतु 5 चेंडू लगातार डॉट्स गेले होते. त्याच चेंडू जर